की आपण काय केलं बघा, वी हॅव क्रिएटेड क्लास getting named triangle. Then they told us to take two data members, height and base, getting, and they should be private. इथे दिलेलं आहे हे काय असतील, प्रायव्हेट असतील. ओके, त्यानंतर चार गोष्टी पब्लिक घ्यायला सांगितले. फर्स्ट वन इज constructor, that is parameterized constructor. So we have defined parameterized constructor. What is its use, that we'll see getting in this program. Then they suggested us to take one area function which will display area of triangle. So here we have applied our logic, that is 0.5, that is 1.2, sorry, 1 by 2 into height into base, that is area of triangle. Okay, we have displayed that area of triangle. Okay, now first we'll see again simple program, and then we'll add operator overloading logic. So to take input, we have entered into main. So compiler will first enter into main. Compiler will create these two variables, getting like this. त्यात बघा h1 आणि b1 दोन व्हेरिएबल तयार झाले. म्हणजे काय झालं, कंपायलर क्रिएट करतो म्हणजे काय करतं, तर ऑलरेडी मेमरी सेल मेमरीमध्ये आहेत. कंपायलर जस्ट काय करतो, व्हेरिएबल म्हणजे दोन एका व्हेरिएबलला एक मेमरी सेल रिझर्व करतो. आता इथं दोन व्हेरिएबल आहेत, h1 आणि b1. म्हणजे त्यानं काय केलं, दोन मेमरी सेल रिझर्व केले. गेटिंग, म्हणजे मेमरी अलोकेट केली आपण म्हणतो ह्या व्हेरिएबलला h1 b1 ला. आता आपण काय करणार आहे, तर आपण युजर कडून हाईट आणि बेस रीड करून घेणार आहे. गेटिंग, सो रीड हाईट अँड बेस, गेटिंग, अँड देन रीड कशी करणार, प्रिंट केलं त्याला पहिला हाईट आणि बेस एंटर कर, आणि आपण ती रीड करणार आणि कशात ठेवणार, h1 आणि b1 मध्ये. आता आपल्याला हे कोणाला द्यायचं आहे, तर आपल्याला हे ट्रायंगलला पाठवायचं, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरला. तुम्हाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल केला पाहिजे. कसं करणार, कन्स्ट्रक्टर कॉल कधी करतो, तर ऑब्जेक्ट तयार करून, आणि हा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर असल्यामुळे ह्या ब्रॅकेट थ्रू आपण त्या व्हॅल्यू पाठवणार. h1, b1 मधल्या व्हॅल्यू गेल्या. तर इथं बघा, ट्रायंगल टी जर एवढंच असतं, असं जर असतं ट्रायंगल टी, तर हा कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होणार, येस, ट्रायंगल टी असतं तर कोणता कन्स्ट्रक्टर कॉल होणार, ट्रायंगल टी जर एवढं असतं तर कुठल्या टाईपचा कन्स्ट्रक्टर कॉल होणार, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. गेटिंग, डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर जरी आपण प्रोग्राम मध्ये लिहिलं नाही तरी तो असतोच. बघा मी काय म्हणतोय, असा असतो. गेटिंग, ब्लँक बॉडी असते त्याची. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा जरी आपण डिफाईन केला नाही प्रोग्राम मध्ये, तरी कंपायलर ज्यावेळेला आपण प्रोग्राम कंपाईल करतो त्याला कंपायलर ऑटोमॅटिकली तो ऍड करतो. असा आता मी ऍड केलाय बघा वरती. गेटिंग, ब्लँक असणार, त्याच्यामध्ये काय लॉजिक नसणार, पण तो ऍड करतो. गेटिंग, म्हणजे ज्यावेळेला मी ट्रायंगल टी करतो त्यावेळेला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल होतो. गेटिंग, ओके ओके. आता मी काय करतोय बघा, तर मी हा रिमूव्ह करतो. जर नसला तरी तो काय करतो, ऍड करतो. पण आता आपल्याला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल करायला सांगितलं. म्हणून काय कसं कॉल करतोय आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर, क्लास नेम म्हणजे ट्रायंगल, ऑब्जेक्ट नेम आणि ब्रॅकेट. गेटिंग, मल्टिपल वेत ह्या एका वेने आपण कॉल करतोय. आणि आपल्याला त्याला काय पास करायचं इनपुट, तर h1 आणि b1. गेटिंग, मग काय होणार बघा, इथून कंपायलर जम्प करणार ह्या लाईन पासून, तो इथे येणार, आणि येताना तो दोन व्हॅल्यू घेऊन आलाय, h आणि b च्या. गेटिंग, पण हे h आणि b बघा, हे सिंपल व्हेरिएबल आहेत. h आणि b इथले h आणि b हे सिंपल व्हेरिएबल आहेत. ते कुठं पण क्रिएट केले, तर कन्स्ट्रक्टर मध्ये केले. h1 आणि b1 हे सिंपल व्हेरिएबल आहेत, ते कुठं आहेत, मेन मध्ये. ओके, ही डायग्राम बघा, हे h1 आणि b1 हे मेनचे. गेटिंग, ओके, हे मेनचे आहेत. आपण ह्या व्हॅल्यू कुठं दिल्या, ह्या व्हॅल्यू दिल्या आपण, एकच मिनिट, हे सगळ्यांनी समजून घ्या फ्लो. हा अगोदरचे पण तुमचं रिवाइज करेल हा पॉइंट. हे h1 आणि b1 आहे. ओके, हे मेन्स आहे. मी करतो, हे मेन्स आहे, मेन फंक्शनचे आहेत h1 आणि b1. ओके, हे h1 आणि b1 कोणाचं मेन फंक्शन्स आहे. त्यानंतर
हे कन्स्ट्रक्टरचं आहे. कन्स्ट्रक्टरचे कोण आहेत? यस, कन्स्ट्रक्टरचे कोण आहेत? एच आणि बी. येस, सॉरी, एच बी. गेटिंग. मग आपण मेन मधून काय केलंय? कन्स्ट्रक्टर कॉल केलाय. मग हे 5 कुठे येणार? एच मध्ये येणार. आणि बी मध्ये काय आलं? यस, हे बघा, हे याच्यात आलं. गेटिंग. आणि 6 कशात आलं? याच्यात आलं. हे समजतं डायग्राम थ्रू? H1 B1 हे सिंपल व्हेरिएबल आहेत, ते मेन मध्ये. त्यामध्ये व्हॅल्यू आपण युजर कडून घेतलेल्या गेल्या. कन्स्ट्रक्टरचे व्हेरिएबल कोण आहेत? एच आणि बी आहेत. ओके. आता त्यानंतर कन्स्ट्रक्टरचं लॉजिक काय ते बघा. कन्स्ट्रक्टरचं लॉजिक काय? तर आपण कन्स्ट्रक्टर म्हणजे काय म्हणतो? कन्स्ट्रक्टर इज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट कोण आहे बघा? टी ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट कोण आहे? हा टी ऑब्जेक्ट आहे. गेटिंग. आणि ऑब्जेक्टचे डाटा मेंबर्स कोण आहेत? ऑब्जेक्टचे डाटा मेंबर्स कोण आहेत? हाईट आणि बेस. म्हणजे ह्या टीच्या आतमध्ये हाईट आणि बेस असणार आहे. त्या टीच्या आतमध्ये हाईट आणि बेस. तर त्यांना आपण काय करतोय? त्यांना इनिशियलाइज करणार आहे. म्हणजेच आपण कोणाला इनिशियलाइज करणार आहे? तर टी ला इनिशियलाइज करणार आहे. कन्स्ट्रक्टर इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. म्हणजे टी म्हणजेच फक्त काय? तर हाईट बेस नाही, तर टी मध्ये अजून काय आहे? तुमचं हे आहे खाली काय फंक्शन्स पण असणार आहेत. गेटिंग. म्हणजे टी मधला आपण हाईट बेस इनिशियलाइज करणार आहे. तर ते लॉजिक आपल्याला लिहायचं इथं. मग एच मधली व्हॅल्यू ही कोणाला देणार आपण? हाईटला. आणि बेस ला कशी व्हॅल्यू देणार? बीच. समजलं? हे समजलं सगळ्यांना? येस, एनी डाऊट इन दिस? म्हणजे बघा, ही जी व्हॅल्यू आहे इथली कशाला गेली? ह्याला गेली. आणि बीच व्हॅल्यू कशाला गेली? बेसला गेली. समजतंय का हे सगळ्यांना? हॅलो, यस, नो, नेव्हर? येस सर. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? यात काय आपण ऑपरेटर ओव्हरलोडिंग कुठेच वापरलेलं नाही. ओके. आता एवढं केलं आपण. आता आपण ह्याचं पहिलं आउटपुट बघू. ओके. मग कसं करणार कॉल? सांगा. फंक्शन कसं कॉल करणार? एरिया फंक्शन. तर एरिया फंक्शन हे कुठल्या क्लासमध्ये? ट्रँगल मध्ये. त्याच्या ऑब्जेक्टनेच आपल्याला ते कॉल करता येणार. गेटिंग. टी डॉट एरिया. गेटिंग. सो लेट अस सी आउटपुट ऑफ दिस पार्ट फर्स्ट. ओके. इनपुट द्या 5, 6. काय आलं? 15 इनपुट आलं, आउटपुट आलं. गेटिंग. तर इथं कुठे ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण वापरलेलं नाही. आता आपल्याला काय करायचंय? तर हे बिफोर काय झालं? हे बिफोर ऑपरेटर ओव्हरलोडिंग आउटपुट आहे. गेटिंग. तर मी बघा इथे टाकतो एक सी आउट. बिफोर ऑपरेटर ओव्हरलोडिंग किती आउटपुट आले एरियाचं? हे बिफोर ऑपरेटर ओव्हरलोडिंग आउटपुट आहे. ओके. आता आपल्याला काय करायला सांगितलं? नेक्स्ट बघा, प्रॉब्लेम स्टेटमेंट बघा. हे आपल्याला घ्यायला सांगितलं हे फंक्शन. त्याला फंक्शनच म्हणतो बघा, कारण बघा हे सिमिलर आहे. वॉइड हा रिटर्न टाईप आहे. रिटर्न टाईप वॉइड पण असू शकतो किंवा दुसरा कुठलाही पण असू शकतो. हा जो दुसरा दिसतोय पुढचा ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा हा हे आहे. ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा हा सिंटॅक्स आहे. मी अगेन वर्ड फाईल ओपन करतोय बघा, की ज्यामध्ये काल आपण थिअरी बघितली होती ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा.
हे बघा, ऑपरेटर ओव्हरलोडिंगचा सिंटॅक्स कसा आहे बघा. पहिलं काय असतं, रिटर्न टाईप. दुसरा ऑपरेटर कीवर्ड असतो. तिसरा काय तर सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे कोणतं ऑपरेटर तुम्हाला ओव्हरलोड करायचं. तर मी काल सांगितलं होतं की आपण एक 4 ते 5 ऑपरेटर सोडून C++ मध्ये बाकी सगळे काय करू शकतो, ऑपरेटर ओव्हरलोड करू शकतो. बघा, प्लस, मायनस, स्टार, डिव्हिजन, गेटिंग, मॉड्युलो, लेस दॅन, ग्रेटर दॅन, लेस दॅन, इक्वल टू, हे सगळे ऑपरेटर फक्त कुठल्या कुठल्या करू शकत नाही तर स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर, डबल कोलन असतो तो, गेटिंग, डॉट ऑपरेटर नाही करू शकत, डॉट स्टार करू शकत नाही, साईज ऑफ नाही करू शकत, आणि टर्नरी ऑपरेटर म्हणजे कंडिशन ऑपरेटर, क्वेश्चन मार्क आणि कोलन, हे 5 ऑपरेटर सोडून आपण C++ मधले सगळे ऑपरेटर ओव्हरलोड करू शकतो. म्हणजे ते सिम्बॉल इथे येणार आहे, प्लस मायनस जे काही तुम्हाला कोणत्या ऑपरेटरला काम द्यायचं आहे त्या ऑपरेटरचं सिम्बॉल इथे येणार आहे. त्यानंतर जर तुम्हाला इनपुट द्यायचं असेल या फंक्शनला तर त्याची लिस्ट इथे येणार आहे. जसं मग वरती कन्स्ट्रक्टर दिले बघा, इंट एच कॉमा इंट बी, त्याची लिस्ट इथे येणार आहे. गेटिंग. तर हा झाला सिंटॅक्स, म्हणजे डेफिनेशन ऑफ ऑपरेटर फंक्शन. गेटिंग. कॉल कसं करायचं तर ते खाली असेल. समजलं. आता बघा पुढं. आता आपल्याला काय करायचं तर आपल्याला ऑपरेटर फंक्शन द्यायचं आहे. मग पहिला आपण काय करूया, काय दिले टास्क त्याला ते बघा. त्याला काय टास्क दिले पहिल्या फंक्शनला, वॉइड ऑपरेटर मायनस. गेटिंग. तर डिक्रीमेंट करायच्यात व्हॅल्यू हाईट आणि बेसच्या. म्हणजे त्याच्या आतमध्ये काय लॉजिक असलं पाहिजे तर हाईट आणि बेसच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या डिक्रीमेंट झाल्या पाहिजे. डिक्रीमेंट म्हणजे काय, एक न कमी झाल्या पाहिजे. हाईटची एक न कमी झाली पाहिजे आणि बेसची एक कमी झाली पाहिजे. म्हणजे आता 5 आणि 6 आहे तर ते 4 आणि 5 होणार, हाईटची 4 होणार आणि बेसची. हे काम आपण कोणाला देतोय, मायनसला देतोय. मायनस हे काम असतं का ऍक्च्युली, नाही, मायनसचं काम काय असतं तर सबस्ट्रॅक्शन असतं. गेटिंग. दोन दोन व्हॅल्यू मधली सबस्ट्रॅक्शन काढतो आपण, पण इथं आपण काम देतोय त्याला मायनस मायनस. ओके, तर हे आपल्याला करायचं. सो लेट अस डू दॅट. सो रिटर्न काय करत नाही आपण, हे फंक्शन मधून करू पण शकतो. गेटिंग. पण इथं आपल्याला सांगितलेलं नाही. वॉइड, त्यानंतर कीवर्ड आहे आणि त्यानंतर मायनसला काम द्यायचं आपल्याला आणि इनपुट काय घेत नाही आपण. ओके. आणि वरती जे आपलं मेंबर आहेत तर त्याचं आपल्याला काय करायचंय, त्याला डिक्रीमेंट करायचंय आणि बेसला टास्क दिले. झालं, सिम्पल. ओके. आता हे फंक्शन कॉल कसं करायचं, हे फंक्शन कॉल कसं करायचं तर बघा, मी पुन्हा रिपीट करतोय. ऑपरेटर ओव्हरलोडिंग. ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय बघा, ऑपरेटर ओव्हरलोडिंग, बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग वी आर redefining the meaning of operator, or we are specifying how operator works. Getting. म्हणजे बघा, आता जर मायनस ऑपरेटर ऑलरेडी डिसाइड झालेलं आहे की C++ मध्ये मायनस हे सबस्ट्रॅक्शन साठी, बट बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग वी कॅन रिडिफाईन द वर्किंग ऑफ मायनस फॉर व्हेरी इम्पॉर्टंट, फॉर युजर डिफाईन्ड डाटा टाइप. म्हणजे आपण हे ह्याच्यासाठी नाही करू शकत, सिंपल व्हेरिएबल साठी वगैरे नाही करू शकत, तर हे युजर डिफाईन डाटासाठी म्हणजे ऑब्जेक्ट साठी किंवा स्ट्रक्चरसाठी. मग आता ह्या ज्या आपल्या हाईट आणि बेस आहेत ह्या व्हॅल्यू ऍक्च्युली व्हेरिएबल आहेत का, मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो. ते काय डाटा मेंबर आहे. डाटा मेंबर म्हणजे ते कशात असणार आहेत, ऑब्जेक्ट मध्ये असणार आहेत. गेटिंग. बघा, म्हणजे ही जी तुमची डायग्राम आहे तर हे आतमधले जे आहेत, या टीच्या आतमधले जे आहेत तर त्याच्यावरती आपण ऑपरेटर हे ओव्हरलोडिंग वापरतो. म्हणजे या 5 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 4 होणार आहे आणि 6 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 5 होणार आहे. गेटिंग. मग आपल्याला हे फंक्शन कॉल करण्यासाठी तो ऑब्जेक्टच आपल्याला वापरला पाहिजे. गेटिंग. कोणता ऑब्जेक्ट, येस, ही ऑब्जेक्ट. गेटिंग. तर तो कसा वापरायचा बघा, कुठलं ऑपरेटर आहे वरती, कुठलं ऑपरेटर वापरला आपण, मायनस आणि ऑब्जेक्टचं नाव. गेटिंग. मायनस आणि ऑब्जेक्टचं नाव. म्हणजे बघा, ज्यावेळेला कंपायलर मायनस बघेल त्याच वेळेला तो काय करणार आहे, हे फंक्शन कॉल करणार आहे. म्हणजे हे मायनस आणि हे मायनस तो चेक करतो. हे ऑपरेटर कीवर्डच्या पुढे जे मायनस दिले ते आणि मायनस हे कम्पेअर केलं जातं आणि त्याच्यावरून हे फंक्शन कॉल केलं जातं. आता मला सांगू शकताय की त्यानंतर मी जर कॉल केलं एरिया फंक्शन तर मला आउटपुट काय येईल. हे समजलं का बघा सगळ्यांना. -3 मुळे काय होणार आहे सांगा,
मायनस टी. टी काय आहे सांगा? टी हे व्हेरिएबल आहे का ऑब्जेक्ट आहे? ऑब्जेक्ट. हा, म्हणजे मी इम्पॉर्टंट बघा म्हणतोय जे की बाय युझिंग ऑपरेटर ओव्हरलोडिंग वी आर रिडिफायनिंग गेटिंग द वर्किंग ऑफ ऑपरेटर. ओके, वी आर रिडिफायनिंग or we are redefining how operator works for user defined data type. म्हणजे स्ट्रक्चर व्हेरिएबल आणि ऑब्जेक्टला फक्त अप्लाय होणार आहे, सिम्पल व्हेरिएबलला नाही. तुम्ही असं नाही करू शकत H1 आणि B1 इथं दिलंय त्याला तुम्ही डिक्रिमेंट हे करू शकत नाही. हाईट आणि बेसला करू शकता. हाईट आणि बेस हे काय डाटा मेंबर आहे. डाटा मेंबर हे नेहमी ऑब्जेक्टच्या आतमध्ये असतात. ठीक, म्हणजेच आपण इनडायरेक्टली ऑब्जेक्टला काय करतोय, अप्लाय करतोय. ओके, मग मायनस टी ज्यावेळेला कंपायलर बघेल, मायनस बघितल्या तो काय करणार आहे, मायनस बघितल्या मायनस टी बघितल्यानंतर तो काय करणार आहे, टी काय आहे बघणार, टी ऑब्जेक्ट आहे तर त्याच्या क्लासमध्ये जाणार आणि मायनस लिहिलेलं कुठलं फंक्शन आहे बघणार, मायनस नावाचं कुठलं फंक्शन आहे बघणार आणि ते कॉल करणार. ऑपरेटर ओव्हरलोडिंग, ऑपरेटर फंक्शनचा सिंटॅक्स सिंपल आहे बघा. पहिला रिटर्न टाईप आहे, दुसरा ऑपरेटर कीवर्ड आहे, तिसरं काय तर ऑपरेटर सिम्बॉल आणि त्यानंतर ब्रॅकेट असेल ज्याच्यामध्ये इनपुट पण आपण देऊ शकतो. इकडून इनपुट पण देऊ शकतो. समजा तुम्हाला पुढे अजून काय करायचं, लेस दॅन ग्रेटर दॅन, तिकडून काय पाठवायचं तरी पण ते तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, चालेल. याचा आउटपुट काय सांगा, काय होणार आहे ना, मायनस टी बघितल्यावर तो कुठे जाणार, या फंक्शन मध्ये जाणार आणि तिथं आतमध्ये काय आहे बघा, हाईट मायनस. मग हाईटची व्हॅल्यू इथं आहे बघा. ओके, हॅलो, तर हे हाईटचं काय करणार, 5चं काय करणार तो, 4. येस 4 करणार आणि याचं काय करणार, 5 करणार आणि हे तिकडं वापरलं जाणार. त्यानंतर आपण काय केलं बघा, परत फंक्शन कॉल करतोय गेटिंग टी डॉट एरिया. वरती बिफोर ऑपरेटर ओव्हरलोडिंग त्याला 5 आणि 6 व्हॅल्यू भेटणार, पण परत त्यानंतर आपण मायनस टी कॉल वापरल्यामुळे काय झालं, हाईट आणि बेसची व्हॅल्यू 4 आणि 5 होणार आणि त्यानंतर टी डॉट एरिया कॉल केलं त्यामुळे आपल्याला 4 आणि 5 इनपुट साठी आपल्याला काय भेटणार, रिझल्ट भेटणार. सो सी द आउटपुट. पहिलं किती आलं, 15. दुसरं किती आलं, येस करेक्ट. कोणाचं काय डाऊट आहे का? आता पुढचं काय आपल्याला अजून एक सांगितलंय की अजून एक ऑपरेटर ओव्हरलोड करा म्हणून सांगितलंय. कोणतं, प्लस. म्हणजे प्लसचं काम काय असतं तर ऍडिशन असतं, पण त्याला प्लसला काय काम द्यायला सांगितलं तुम्ही, येस प्लसचं काम द्यायला सांगितलं, बरोबर. प्लस ऑपरेटरला प्लसचं काम द्यायला सांगितलंय. तिथं मी सेम काय करतोय की हाईट प्लस आणि बेस प्लस हे काम देतो. ओके, सेम. त्यानंतर कसं कॉल करणार सांगा, हे फंक्शन कसं कॉल करणार, वॉइड ऑपरेटर प्लस टी गेटिंग. परत फंक्शन कॉल करावं लागेल एरिया 5 6. काय येईल सांगा आउटपुट. पहिल्या सुरुवातीला बघा, सुरुवातीला इथं हाईट आणि बेस काय घेणार आहे, 5 6 साठी एरिया निघणार, परत 4 5 साठी निघणार, परत काय निघणार 5 आणि 6 साठी. किती येणार आउटपुट, 15 10 आणि 15. दिस इज सिंपल कन्सेप्ट ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग.